I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स, तुम्ही मजेत नाही मजेतच राहा. तर बघा, आजचा दिवसभराचं रुटीन कसं असणार ते दाखवणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. खूप स्पेशल असा आजचा हा ब्लॉग असणार आहे आणि खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यावर शेअर पण करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यूस व्यवस्थित बघा. तर आता चला मी खाली जाणार आहे, बघणार आहे सोसायटीत फुलं वगैरे आहेत का. दुसरी फुलं आणलेली आहेत ना, ती माळ बनवायला येत नाही, त्याला देठ पाहिजे ना आपले माळ, घटाची माळ बनवण्यासाठी. त्याला देठ नाही आहेत फुलं खूप सारे फ्रीजमध्ये. तर चला आता पहिल्या सोसायटीत फुलं आहेत का बघूया. कुठे नसेल तर आपण बाहेरनं विकत फुलं आणूया. चला. तर फ्रेंड्स बघा, इथे मी पर्स वगैरे घेतली आणि म्हटलं सोसायटीत फुलं नसतील तर आपण फुलं विकत आणूया. तर माझा हा मुलगा काय म्हणतो, इथं झोपलेला आहे साईडला. आपल्याला दाखवत नाही कारण तो पारूस नाही आणि झोपलेला आहे असं सो करते. त्यामुळे दाखवलं आणखी ओरडेल, मम्मा काय तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये मी कसं झोपलं असं चालू होतं. तर मला काय म्हणतो तो तू मान हलवते. काय म्हणतोस, आणू का सोसायटीला फुलं? तुझं म्हणणं आहे की मम्मा सोसायटीला फुलं नको तोडू, एवढं छान मेंटेन केलेलं असतं छान दिसायसाठी सोसायटी, तर तू फुलं नको हे करू म्हण, तोडू नको म्हणतोय. तोडू का नको बोलताच येत नाही, मुका आहे पोरग माझं बघा असं आहे. चला मार्केटला जाऊन आले, फुलं वगैरे घेतले. त्यानंतर बघा सीताफळ घेतले. पण काय सांगूया, सीताफळाची गंमत एकदा छोटे आहेत. मला वाटलं चांगले गोड गावरान असतील, पण कशाचं काय छोटे गावरान असतं असं म्हणतात म्हणून घेतले. खरं तर पण अजिबात चांगले नव्हते. त्यानंतर बघा, घटाची पूजा वगैरे झाली. पूजा एकंदरीत कशी झालेली आहे ते तुमच्यावर मी शेअर केलेलंच आहे. तर कशी झालेली आहे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर लावत आहे मशीन, कारण मावशी येतील कपडे सुकायला घालतील, ह्यासाठी मला पहिला मशीन लावून घ्यावी, नंतर बाकीची सगळी कामं वगैरे करावी. कारण की माझा 9 दिवसाचा नवरात्राचा उपवास असतो आणि कसं असतं बघा, उपवास असले की एकतर आपल्या जे बिना उपवासाच्या लोकांचं सगळ्यांचं करा, त्यानंतर त्या तिघांचं करायला लागतं आणि त्यानंतर माझं उपवासाचं करायला लागतं असं होतं. त्यानंतर बघा, इथं बनवत आहे मी उपवासाची भाकरी. सगळं ओटा वगैरे साफ केला, त्या तिघांचा स्वयंपाक वगैरे मी केलेलाच होतं आणि त्यानंतर मी बनवत आहे इथे उपवासाची भाकरी. कारण की उपवासाची भाकरी बघा कधी तर अशी चेंज म्हणून बरं वाटतं. रोज उठून भगर आमटी आणि साबुदाणा खाण्यापेक्षा आणि ते तळलेले वडे वगैरे असं खाण्यापेक्षा म्हटलं चला आज भाकरी करूया. तर इथे मस्तपैकी भाकरी बनवत आहे. भाकरीवर मस्त बटाट्याची आमटी म्हणा, ठेचा आता मस्त लागतो खरं. पण आज मी भेंडी बनवलेली आहे. निमिषला टिफिनलाही भेंडी दिली आणि त्यामध्ये लसूण वगैरे काय घातलं, फक्त हिरवी मिरची आणि जिरी पण घातली नाही. जिरी पण चालते पण ॲक्च्युली मी घातलीच नव्हती. त्यानंतर मस्तपैकी आता मी जेवण वगैरे करणार आहे. ठेचा पण घेतला आहे, ठेच्यावरती कुट्टा पण घेतलेला आहे आणि मस्त यम्मी असं टेस्टी असं भेंडी झालेली होती बघा. फोडणी म्हणजे फक्त तेल, त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट घातली आणि भेंडी घातली, थोडंसं कुट्टा आणि मीठ घातलं चवीनुसार. तरीसुद्धा खरंच सांगते खूप छान आणि टेस्टी झालेली होती. लसूण आणि जिरी मोहरी न घालता, कढीपत्ता न घालता एकदम भारी आणि टेस्टी अशी भेंडी झालेली होती. त्यानंतर बघा संध्याकाळचा टाईम झालेला आहे. चला म्हणलं आपलं मस्तपैकी एनर्जी वाढवण्यासाठी मस्त एनर्जी ड्रिंक घ्यावं म्हणून आता इथे एनर्जी ड्रिंक बनवत आहे. ह्यामध्ये खूप सारे वेगवेगळे फ्लेवर्स वगैरे पण आहेत. मी चहा घेत नाही आणि खूपच कधी तर वाटलं तरच घेते, नाही तर शक्यतो घेतच नाही मी चहा. हे मस्तपैकी हेल्दी आणि टेस्टी असं एनर्जी ड्रिंक घेत असते आणि खरं सांगते खूप आपल्याला एनर्जेटिक वाटतं, दिवसभर वाटतं. दिवसाला 3-4 वेळा तर मी सहजच घेते. आणि बाहेरचं वातावरण इतकं छान झालेलं होतं ना, मला खूप छान वाटत होतं. एकदम प्रसन्न असं वातावरण झालेलं होतं. हे बघा, त्यानंतर इथे चिकू म्हणजे माझा निमिष आलेला आहे क्लासवरून आणि त्याला खायचं होतं कस्टर्ड ॲपल. मम्मा कस्टर्ड ॲपल दे. आणि मुलांचं कसं राहतं माहिती आहे का, त्यांना खाऊ घालायला लागत नाही पण त्यांना बाउलमध्ये सगळं काही काढून दिल्यानंतर ते व्यवस्थित खातात. त्यांना आळ्या पण खूप आहेत बघा सीताफळमध्ये, त्यामुळे म्हटलं चला व्यवस्थित असं त्याला चेक करून द्यावं. त्यानंतर करत आहे डिनरची तयारी. डिनर आज साधा सिंपल असं डिनर आहे आमचं.
आणि ते म्हणजे आपली मुगाची खिचडी. सगळ्या बायकांचा फेवरेट असा हा मेनू आहे, म्हणजे बनवायला पटकन होतो म्हणून आवडतं म्हणायचं. आवडत जरी खायला नसलं तरी बनवायला आवडतं सगळ्याच बायकांना. त्यामुळे मी आता मस्तपैकी मुगाची खिचडी कशी बनवतात हे पण तुमच्या मी आज शेअर करणार आहे. आणि बऱ्याच जणांना वाटतं की तू माहेरी का जात नाही, हा सगळ्यांच्या मनात प्रश्न येतो. पण खरं सांगू का, माझ्या मोठ्या मुलाची 12वी आहे, तो IITची तयारी करतो आणि कसलंच क्लासला सुट्टी देता येत नाही, त्याच्या अभ्यासाला सुट्टी देता येत नाही, हेच कारण आहे. त्यामुळे माहेरी जात नाही. पण असं गॉसिपी एकमेकांना बोलणं, कमेंट करणं सगळ्यात चुकीचं आहे. त्यामुळे प्लीज समजून घ्या. आणि जाणारच आहे मी उन्हाळ्यात सुट्टीला. ज्यावेळेस माझ्या मुलाची एक्झाम होईल ना त्यावेळेस मी आईकडे जाणारच आहे. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी समजून घ्या आणि गैरसमज करू नका, ओके. आणि गॉसिपी तर अजिबात करू नका, घाण सवयी बंद करा गॉसिपीच्या, ओके. चला आता आपण मस्त आणि यम्मी टेस्टी अशी मुगाची खिचडी बनवणार आहोत. तर इथे बघा मी 3 वाटी तांदूळ घेतलेलं आहे, आपलं जे काही नॉर्मली तांदूळ असतं ना कोलमचं ते घेतलेलं आहे. 3 वाटी घेतलेली आहे मुगाची डाळ, समप्रमाणामध्ये घ्यायचं. आता बरेच जण मिक्स डाळीचं पण करतात, पण मी माझ्या पद्धतीने कसे आहे ते तुमच्यावर मी शेअर करणार आहे. तर मुगाच्या डाळीमध्ये काय माहीत का छोटे छोटे असे नाही का किडे, काळ्या खूप होतात बघा. काय मुगाच्या डाळीतच होतात, मसुरीच्या डाळीत एक होतं, तुरीच्या डाळीमध्ये होतच नाहीत. तर मस्तपैकी ते स्वच्छ धुवून अशी 10 मिनटात आम्ही तशी डाळ आणि तांदूळ एकत्र करूनच भिजायला ठेवणार आहे. 10 ते 15 मिनटं थोडंसं भिजवलं ना खूप छान आणि टेस्टी होते बघा. भांड्याचा ढिगारा पडलेलाच आहे. डिशवॉशर कशा पद्धतीने मेंटेन करता, डिशवॉशरबद्दल बरेचसे कमेंट आहेत की आम्हाला सांगा त्याची प्राईस कोणत्या कंपनीची आहे. हे सगळं तुमच्यावर मी एका व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. जर तुमची इच्छा असेल तर मला कमेंट करून सांगा. त्यानंतर बघा आता मस्त मुगाची खिचडी कुकरमध्ये न बनवता इथे मी पातेल्यामध्ये बनवणार आहे. त्यासाठी थोड्या प्रमाणामध्ये इथे तेल घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे घेतलं तरी चालते तेल. तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही तेल इथे घेऊ शकता. तेल गरम झाल्यानंतर इथे घातलेली आहे जिरी मोहरी छान प्रकारे तडतडल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे आपले लसूण पेस्ट घालायचे आहे. लसूण आपल्याला ब्राऊन कलर झाल्यानंतर त्यात कढीपत्ता घालायचा आहे. उभी चिरून मी ते मिरची घेतलेली आहे ती पण ह्यामध्ये घातली. मिरची घालून बघा खूप जबरदस्त टेस्टी असं लागतं. मिरची छान आपल्याला ह्यामध्ये फोडणीत भाजून घ्यायची आहे. त्यानंतर बघा एव्हरेस्टचा किचन किंग मसाला घातलेला आहे. त्यानंतर आपल्या घरचे जे सगळे मसाले ते पण ॲड करायचं. हळद पण घालायची त्यामध्ये आणि खूप यम्मी आणि टेस्टी लागतं बघा. कांदा लसूण मसाला, गरम मसाला, त्यानंतर आपला सोलापुरी काळा मसाला वगैरे सगळं घालून घ्यायचं. ह्यामध्ये मसाले म्हणा हे सगळं ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही हात घालू शकता, नाही घातलं तरी पण खूप टेस्टी बनतं. आणि त्यानंतर बघा ह्यामध्ये घालायचं आहे आपलं 10 ते 15 मिनटं भिजलेली डाळ आणि तांदूळ. चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्यामध्ये भरपूर अशा प्रमाणामध्ये पाणी घालायचं. भरपूर पाणी घातलं ना मुगाची खिचडी जी इस्कॉन मंदिरला असते बघा पातळ अशी तशी बनते. कारण जाताना माझ्या मोठ्या मुलानं मला सांगून गेलेला होता, मम्मा खूप अशी इस्कॉनला असते ना तशी मला मुगाची खिचडी हवी. कारण हमेशा मी कुकरमध्ये मुगाची खिचडी पटकन होती म्हणून बनवायला जाते, पण ती काही बनत नव्हती, पातळ अशी मऊ बनायची चांगली अशी, पण पातळ बनत नव्हती. त्यामुळे मी काय केलं आता ह्याच मला चला त्यांना मग खूप वेळा म्हणतो तुला जमतच नाही, ह्या हॉटेलला असं मिळतं त्या हॉटेलला तसं मिळतं असं त्याचं सारखं म्हणणं असतं. म्हणलं चला त्याच्या आवडीचं आपण बनवून घ्यावं. तरी ते मुलांच्या पापाच्या ऑफिसमध्ये बॉसने त्यांना दिले होते सीताफळं, तर ते सीताफळं मी काढून घेत आहे. आणि खरं सांगतो खूप यम्मी टेस्टी आहेत. का ती आणलेले होते ना मी छोटे तुम्हाला दाखवलेले, अजिबात ते टेस्टच नव्हती. म्हणजे असं पांचट लागत होते आणि गावरान छोटे असतात म्हणतात आणि अजिबात टेस्ट नव्हती. पण हे सीताफळ एवढे टेस्टी कारण ह्याच्या आधी खूप वेळ त्यांनी दिलेले होते. आणि असं म्हणतात बघा काय शहरात कोण कोणाला काही देत नसतं, पण इथे बघा खूप वेळ त्यांनी शेवग्याच्या शेंगा म्हणणे त्यांच्या शेतातलं खूप काही दिलेलं आहे प्रत्येक वेळेस. आणि काही जण वाटते फक्त खेड्यातच देतो असं काही नाही, शहरामध्ये पण खूप माणुसकी असते ते लोक पण देतात. त्यानंतर बघा सीताफळ सगळे माझे फ्रूट बास्केटमध्ये मी ठेवून घेतलेले आहे. आणि ते मी आणलेले होते ना दुपारचे ते तिथेच काढून ठेवलेत कारण पिकलेलेच आणले होते मी खाता येईल ह्यासाठी. आणि त्यानंतर बघा हे आपलं स्मॅशर असतं ना त्याने थोडंसं आपला भात शिजल्यानंतर रगडून घ्यायचा म्हणजे थोडासा असं हे होतं. आणि मी ह्यामध्ये कडक पाणी परत घालते कारण पातळ हवं आहे ना आम्हाला मुलांना खायला त्यासाठी. आणि माझं तर काय उपवास आहे त्यामुळे मग त्यामध्ये नंतर कडक पाणी उकळलेलं घाला. जर आपण थंड घातलं तर पांचट होते खिचडी, त्यामुळे एकदम गरम पाणी घालायचं, थंड घालूच नका. त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपली मस्त यम्मी टेस्टी अशी आपली मुगाची खिचडी तयार झालेली आहे. बघा अशी पातळ झालेली आहे, खूप छान लागते. काय तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि किती साधं सिंपल आहे ना. आणि ह्यामध्ये भरपूर प्रमाणात तूप घेतलं, साईडला पापड घेतलं तर आणखी जास्त टेस्टी लागतं. तर अशा पद्धतीने आपली पातळ तुम्ही कधी इस्कॉनला गेला ना तर तिथे सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल अशा पद्धतीनेच असते. त्यामध्ये व्हेजिटेबल असतात पण माझ्याकडे व्हेजिटेबल अवेलेबल नव्हते त्यामुळे मी घातलेलं नाही आहे.
तर इथे बघा मस्त यम्मी आणि टेस्टी अशी पातळ झालेली आहे. आणि जसं ते थंड होईल ना तसं ते घट्ट होत जाते मुगाची खिचडी. त्यामुळे गरम गरम असेल ना तोपर्यंत खाऊन घ्यायचं, मस्त लागते बघा टेस्टी. त्यानंतर बघा डिशवॉशरमधलं आपलं मीठ जे असतं ना, सॉल्ट असतं ना, ते संपलेलं होतं. ते अशा पद्धतीने बेसिनमध्ये थोडंसं अरेंज केलेलं आहे मी. बेसिनमध्ये डस्टबिन म्हणा हे ते हे केलेलं, किचन टूर तुम्ही केलं ना तुम्हाला त्यामध्ये सगळं दिसणार आहे कशा पद्धतीने अरेंज केलेलं आहे. बघा 1 किलोचं अशा पद्धतीने हे सॉल्ट असतं, ते डिशवॉशरमध्ये आपण टाकतो. त्याने हार्ड वॉटरचे डाग वगैरे आणि खूप चकचकीत अशी भांडी पण निघतात. त्यामुळे सॉल्ट महिन्यातून एकदा टाकावं लागतं. कधी आता मी तुम्हाला सांगते, मी ते राहायला आलेले आहे जानेवारीमध्ये, त्यानंतर एकदा टाकलेलं आहे, आता हे दुसऱ्यांदा. म्हणजे 2 ते 2.5 महिने तर आपल्याला सहज हे सॉल्ट जातं. पाणी जर चांगलं असेल ना 2-2.5 महिने सहज जातं 1 किलो. आणि त्यानंतर बघा आता मी, आणि जर हार्ड वॉटर वगैरे असेल तर महिन्याला आपल्याला टाकावं लागतं. आणि आधी वापरलेलं लॉकडाऊनमध्येच एक परचेस केलेला आहे आम्ही डिशवॉशर. त्यावेळेस हार्ड वॉटर खूप होतं आमच्या सोसायटीत, महिन्याला आम्हाला सॉल्ट टाकावं लागायचं. पण आता 2-2.5 महिने झाले मी हे टाकलेलंच नव्हतं. तर हे आता मी ह्यामध्ये भरून घेणार. असे जरा थोडंसं डोकं लावलेलं आहे अशा पद्धतीने भरण्यासाठी, कारण की आधी एवढं मला समजत नसायचं कसं भरायचं वगैरे. मग हे आणलेलंच होतं आम्ही ऑनलाईन, मग त्या अशा पद्धतीने मी भरून सॉल्ट टाकल्यानंतर ते ढक्कन आहे ना ते व्यवस्थित आता लावून घेणार आहे. आणि त्याची ट्रॉली पण व्यवस्थित असं तिथे सेट करून घेणार आहे. आता मला ना ओटा पूर्ण साफ करून घ्यायचा आहे. त्याने जेवण करायला लागलेलं आहे, त्याने पापड आणलेला आहे, तर मला पापड भाजून पण द्यायचं आहे. निमिष आणखी आलेलं नाही आहे बघा. तर ओटा साफ केल्यानंतर भांड्यांचा ढिगारा सगळा मला डिशवॉशरला लावायचा, कारण सॉल्ट संपलेलं होतं, म्हणजे त्यामधलं संपलेलं होतं, टाकलेलं आहे, तुम्ही पाहिलेलंच आहे. त्यानंतर खास डिशवॉशरवरती जर पूर्ण व्हिडिओ त्याचे फायदे तोटे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर मला कमेंट करून सांगा. त्याच्यावरती एक मस्तपैकी व्हिडिओ मी घेऊन येईनच. आणि चला तर मग आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया मग आपण अशा नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट.